आज गुरसाळे या ठिकाणी ओपनचं असं भव्य दिव्य मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी ठरलेला आहे वेगवेगळ्या शहरी क्षेत्रात एक मोठं नाव सचिन अप्पा वावरे माळ शिरस्कर यांच्या साई आणि गुरसाळेकरांचा अंजीर या जोडीनं आज गुलाल पटकवलेला आहे मिळवलेला आहे. आपल्यासोबत साई बैलाचे मालक आहेत सचिन अप्पा. नमस्कार शेठ. नमस्ते. काय सांगाल आज कसं काय नियोजन केलेलं होतं या जोडीचं? आजचं नियोजन आमचं एक 15-20 दिवसापूर्वी आमचे मित्र दत्ता शेठ रसाळ यांचा मला फोन आलेला होता. असं एक गुरसाळ्याचा अंजीर बैल आणि आपल्याला 12 तारखेला पळायचंय. पण त्यांनी सांगितल्यानंतर मी कोणता म्हणजे अंजीर मला माहित नव्हता खरं सांगायचं. म्हणजे आता ह्या 15 दिवसात भरपूर चर्चेत आलेला अंजीर. चांगला म्हणजे अंतरातला बैल आहे, पण चांगलं टॉप मध्ये आता ते चांगलं झालं. मला काय माहित नव्हतं अंजीर कोणता. पण दत्ता शेठनं जरी शब्द टाकलाय म्हणजे 100% चांगला असणार आहे. मला मी त्यांना काय सांगितलं. जोडी कशी पळाली? जोडी खूप छान पळाली. एक मोठा सेमी होता, त्या सेमी मध्ये सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं आणि त्या सेमी मध्ये एक फायनलच होता तो एक प्रकारचा. काय सांगाल त्यामध्ये? सगळ्यात टॉपचा सेमी लागला आमचा. सेमी क्रमांक 6 मध्ये गाडी पळाली. कुठल्या तासावरती गाडी होती? 6 नंबर तासावर 6 नंबर सेमीत 6 नंबर तासात आणि त्यातल्या 5 गाड्या टॉपच्या गाड्या होत्या. आणि 5 गाड्यात बी सुट्टा निकाल घेतला गाडीनं. काय सांगाल? गाडी पब्लिकला होती. गाडी आता फायनलला पब्लिकला लागली. पब्लिकला लागल्यामुळं थोडंसं गाडी थोडीशी पाठीमागं राहिली. नाहीतर आता बी 100% 1-2 नंबर मध्ये राहिली ती गाडी. आपण कुठं जिथं प्रत्येक वेळी मैदान असेल त्यावेळी सचिन तुमचं 100% आपलं साई तुमचं 100% नाव राखतो का? तो 100% राखतो. काय सांगाल साई बद्दल? म्हणजे एवढं तुमचं तो नाव करतोय प्रत्येक वेळी, काय सांगाल? साई हा आम्ही म्हणजे टॉपच्या पायऱ्यात कधीच साई पळालेला नाही. आतापर्यंत महिन्यातून 2 ते 3 गुलाल कंटिन्यू साई चालू आहेत. साईचा इतिहास असा आहे की आजपर्यंत कधीच टॉपच्या पायऱ्यात नाही तरीही तो गुलालमध्ये असतो. काय सांगा? साई म्हणजे पहिल्यापासून मी एकतर 99% पैर संबंधातला करतो. जे 1 नंबर 2 नंबर म्हणजे गुन्हा जरी फोन आला तर शक्यतो पैर टाळत नाही. आणि बैल जर पळणार नसला अंतरात असतो तर 100% मी पैर करून गाडी आमची 100% गुलालात राहते. आपण काय सांगायला? अंजीरच्या गावचं मैदान होतं आणि हा योग जुळून आलेला आहे. काय सांगायला? अंजीरच्या गावचं मैदान होतं आणि गाडी गुलालात राहिली. ह्यात खूप आम्ही समाधानी. आणि अंजीर कसाही आम्हाला माहित नव्हतं. फक्त दत्ता शेठचा शब्द हा कधीच फेल जात नाही. म्हणजे ह्याच्या आधी 1-2-3 वेळा आमची बी गाडी सोन्यावर दोन्हीची गाडी पळालेली आहे आणि ह्यांनी 1-2 आम्हाला अगोदर पैरे दिलेला आहे. पण चुकीचा पैरा कधीच दिला नाही. त्यामुळं आणि मला माहित नव्हतं अंजीर गुरसाळ्याचा आहे. मला रात्री कळलं की अंजीर बी ह्याच गावचा आहे म्हणून. काय सांगाल त्याच्याबद्दल? काय सांगाल? अंजीर ही खूप म्हणजे टॉपला जाणारा आज मला माहित सुपरस्टार आहे. भविष्यातला सुपरस्टार आहे. आता फक्त तो दुसरा आहे. मला माहित नव्हतं दुसरा आहे ते. आता मी विचारलं तर मला कळलं दुसरा आहे. आज खूप नाव करणार आहे अंजीर. आणि आता आप्पा विशेष म्हणजे हे मैदान पेडगावच्या हिंद केसरी मैदानासाठी खूप रंगीत तालीम म्हणून ओळखलं जातं आणि हातला गुलाल खूप महत्वाचा असतो आणि आज तो आपल्या ह्या दोन्ही नंदींनी साध्य केलाय. काय सांगाल या महत्वाच्या गुलालाबद्दल? आज ह्या गुलालाबद्दल आनंद तर खूप आहे. पण आज एवढ्या टॉपच्या आज भरपूर म्हणजे प्रत्येक गाड्या टॉपच्या गाड्या आज सगळ्याच होत्या. गटाला काय गेल्या, सेमीला काय गेल्या. पण आज एवढ्या टॉपच्या 300-400 गाडी आली होती. 400 गाडीत जर आपली गाडी आज पहिल्या 7 मध्ये राहिली म्हणजे आमचं खूप भाग्य मोठं आहे. साई नक्की खरेदी आहे का? कसं जरा साईबद्दल थोडं माहिती सांगा. आमच्या घरातलाच असल्याने एक पलविंदर देशमुख म्हणून आमच्या घराच्या शेजारचा होता. त्यांच्यावर आम्ही साई खरेदी केलेला होता. आणि जसं त्यांना पैरं होत नव्हतं त्यामुळे त्यांनी आपल्याला त्यांचा म्हणजे दुसरीकडे गिराईक भरपूर होत त्यांना. पण त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला म्हणून आम्हाला तो साई दिला. काय बघून साई खरेदी केला? साई आता मला काही ह्यातला अनुभव नव्हता. पण आमचं बंधुराज महेश आबा वावरे आणि बापूराव शिरस्कर ह्यांनी हा साई विकत घेतला. विकत घेतल्यानंतर मी मला काही छंद नव्हता. 1.5 वर्षापूर्वी विकत घेतला. मला छंद नव्हता बैलांचा किंवा शर्यतीचा. परंतु ह्या दोघांनी बैल घेतला आणि साई आदत असताना घेतला. आणि मला 2 महिन्यानंतर समजलं की ही पैरं करायला लागली. साई बी चांगलं पैरं करून गुलालात राहायला लागल्यानंतर मी म्हणलं ही रोज जायला लागल्यानंतर खरंच विकत घेतला आहे का काय? खरं काय सांगा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आदत आहे. आणि ह्या 1 वर्षात म्हणजे एक 7-8-10 महिन्यात मला नाद लागला. या तुमच्या काय सांगाल? काय कमवून दिलं या बैलगाडी क्षेत्राने? म्हणजे एक महाराष्ट्रात कुठल्याही गावात जरी गेलं, आता आज मी कुठे जरी गेलो तर साईचा मालक ह्या नावाने मला ओळखलं जातं. किंवा ओळखी एवढ्या झाल्या. आज दत्ता शेठ असतील किंवा हे अंजीरचे मालक असतील सगळे ह्यांच्या ओळखी आज ह्या नंदीमुळे आम्हाला झालेला आहे. काय सांगाल? कशी गाडी पळाल्या?
10-12 दिवसात झालं होतं. हा. आता सचिन आपण साई काय सांगाल या जोडीबद्दल, काय सांगाल दोन्ही म्हणजे नंदींबद्दल काय सांगाल, कशी गाडी आज पळाली काय? म्हणजे ती दोन्ही बैल एक नंबर पडली गाडी, सेमीला तरी एक नंबरच पडली गाडी. साईबद्दल काय सांगाल, कसा पळ आहे साईचा? आता तुम्हाला माहिती आहे अंजीर अंजीर आहेच. तुमचा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु साईला साई एक आज दाखवून दिलं साईनं सुद्धा, आणि अंजीरनं एक मोठा सेमी होता, त्या सेमीमध्ये एक फायनलच होता एक प्रकारचा, एक रथी महारथी होती, त्यामध्ये निकाल घेतला. काय आनंद आहे तुमचा त्या निकालाबद्दल? आनंद आज जास्त आहे, सगळ्यात जास्त आज म्हणजे लय आनंद आज म्हणजे होम ग्राउंड वर बोलालंय, म्हणजे घरच्या मैदानावर बोलाय. मैदान म्हणजे गावचं मैदान, तुमचं गावच्या मैदानात इज्जत राखली जास्त. आपलं नाव पहिल्यांदा सांगा, नाव आपलं सांग. हां शिवाजी जाधव. बरं, बघा मित्रांनो, गावचं मैदान आणि 100% अंजीरनं खूप सारी साथ दिली आणि आज गावचा जल्लोष इथं पाहायला मिळाला सेमी नंतरनं. आपण होते बघायला पण. आपणच्या बद्दल काय सांगाल? आपण एक नंबर, आम्हाला त्यांनी कधी विचारलं म्हणजे आम्हाला कधी कुठला बैल आहे, कसा बैल आहे हा. काय माहिती, आणि आप्पा विषयी मला पण म्हणजे माहित नव्हतं. आप्पा असं आता बघाशी म्हटलं की आमचं करतो मयूर कोळीकर. ते म्हटले बघा की अंजीर त्यांना बैल माहित नव्हतं, पण तरी मग विश्वास दाखवून बघा मित्रांनो. मित्रांनो, जे नियोजन करतात अंजीरचं, ते नियोजन करते आपल्यासोबत आहेत. नमस्कार, परिचय द्या थोडासा. माझं नाव मयूर कैलास कोळीकर. बरं, तुमचं गाव कुठलं? काय सांगाल, हे नियोजन कधी तुम्ही? एक 10-15 दिवसापूर्वीच बरं. आता सेटला आम्ही म्हणलेलं बरं. आपल्याला बैल पाहिजे. म्हणजे तुम्ही अगोदर साईचा पळ वगैरे बघितला होता, म्हणजे काय वाटलं एकंदरीत बघून, म्हणजे हा पहिरा ठरवूया आणि ह्या मैदानात आपल्या? त्याला म्हणलेलं असं हा. असं तरी बघा म्हणलं बैल चांगला आहे. आणि आप्पांनी पण मन मोकळे दिला पाहिजे. बैल दिला. काय सांगाल ते? आमचं म्हणजे एका शब्दावर झालं हे नियोजन, असं नाही की काय मागं पुढं. त्याबद्दल काय सांगाल? आप्पा काय आहे, दिलदार मनाचा मोठा माणूस आहे, काय नसते त्यांचं विदेश आहे. दत्ता शेठ दिलतं नियोजन लावून ओके मध्ये. त्या मैदानात काय सांगाल? साईबद्दल कसं सांगाल? कसं साय काय ते बोलतोय? हाय बैल पोहतोच तो काय सांगाल? पहिल्यापासून सेमीबद्दल काय सांगाल? सगळ्यांना उत्सुकता ते सेमीचीच आहे. काय सांगाल? सेमीची सगळ्यात मोठा टॉपचा सेमी होता तो, त्या थोडक्यात सेमीमध्ये फायनलच होता तो. बरं, बरं. मैदानाचा आजचा आनंद कसा आहे, काय सांगाल? आजचा आनंद नेहमीपेक्षा वेगळाच आहे, कारण आमच्या सीमे म्हणजे फायनलच होता. आणि एकतर आजचं मैदान म्हणजे थोडक्यात एवढ्या मोठ्या मोर्च्या मैदानाची, पेडगावच्या हिंदी केसरीच्या मैदानात सगळ्याला उत्सुकता लागते. त्याची ही थोडक्यात चाचणी असल्या चाचणी आहे. त्यात आम्ही सक्सेस झालो म्हणजे पुढचं दिसतं आता ह्या गुलाबानं हिंद केसरी पेडगाव मैदानाचं नियोजन होईल व्यवस्थित, म्हणजे चांगलं असं वाटतं 100%. 100%. नाही आता कसं होतंय, अंजीर पण पळतोय, साई पण हा, हा, पळतोय. बरोबर. फक्त प्रॉब्लेम काय होतोय, हा. मोर्चांना पहिरे द्यायला अडचण येते, बरोबर. अडचण येते, दुसरं नाही.